भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही परिवर्तनी एकादशी म्हणून ओळखली जाते। यावर्षी ही एकादशी 14 सप्टेंबरला आली आहे। आपण जर हे व्रत केले तर अनेक पापांपासून मुक्ती मिळते, तसेच मोक्ष प्राप्तीचे वरदान मिळते। या दिवशी श्रीहरी क्षीरसागरात कूस बदलतात, म्हणून याला परिवर्तनी एकादशी म्हटले जाते। परिवर्तनी एकादशीला जयंती एकादशी सुद्धा म्हटले जाते। बघा, या एकादशीला जर तुम्ही व्रत केले तर तुमच्या पापांचा नाश होतो। त्याचप्रमाणे एकादशीला जो मनुष्य वामन स्वरूपाची पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो। महाभारतातील युगात भगवान श्रीकृष्णाने पांडूचा मुलगा अर्जुनाच्या विनंतीवरून परिवर्तनी एकादशीचे महत्त्व विचारले। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे। त्रेतायुगात बळी नावाचा राक्षस होता। तो अत्यंत दानशूर, सत्यवादी आणि ब्राह्मणांचा भक्त होता। त्याच्या भक्तीच्या प्रभावाने त्याने स्वर्गलोकात इंद्रदेवाच्या ठिकाणी राज्य करत होता। त्याच्या भक्तीच्या प्रभावाने त्याने स्वर्गलोकात इंद्रदेवाच्या ठिकाणी राज्य करत होता। त्याने इंद्रदेवाचा पराभव करून तो देवांचा राजा बनला। त्यामुळे देवराज इंद्र आणि इतर देव घाबरून भगवान विष्णूकडे गेले। देवतांनी रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना केली। यानंतर श्री विष्णूने वामनाचे रूप धारण करून राजा बळीला जिंकले। भगवान श्रीकृष्ण म्हणाले की वामनाचे रूप धारण करून मी त्याला विनंती केली, तू मला 3 पावली जमीन दान कर, यामुळे तुला 3 लोकांच्या दानाचे फळ मिळेल। राजा बळीने माझी प्रार्थना स्वीकारली आणि जमीन दान केली। दानाचा संकल्प करता श्री विष्णूंनी दैत्याचे रूप धारण केले। एक पाय पृथ्वीवर, दुसरा पायाची टाच स्वर्गात आणि तिसरे नखाने ब्रह्मलोक मोजले। राजा बळीकडे तिसऱ्या पायी काहीच उरले नाही, म्हणून त्याने डोके पुढे करून भगवान वामनांनी पाय त्याच्या डोक्यावर ठेवला। राजा बळी वचनबद्धतेने प्रसन्न झाल्यामुळे भगवान वामनाने त्याला अधिलोकाचे स्वामी बनवले। तसेच श्री विष्णूंनी त्याला वचन दिले की मी सदैव तुझ्या पाठीशी असेन। परिवर्तनी एकादशीच्या दिवशी माझी एक मूर्ती राजा बळीसोबत राहून शेषनागावर क्षीरसागरात झोपेल। म्हणूनच भाद्रपद महिन्यात येणाऱ्या परिवर्तनी एकादशीला खूप महत्त्व आहे। या एकादशीचे व्रत केल्याने पापमुक्ती होते। म्हणूनच परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची कथा वाचावी, त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।